काल जे शिवसेनेच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जे आंदोलन केलं, ते आंदोलन असं होतं की हा रस्ता जो मेजरमेंट अधिकृत आहे या मेजरमेंट नुसारच झाला पाहिजे असं त्यांनी ठणकावून सांगितलं, अधिकाऱ्यांना सुद्धा सांगितलं. आणि त्यांनी असाही आरोप केला की काही भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळी या रस्त्यामध्ये फोडा घालण्याचा प्रयत्न करत आहेत. एक मुद्दा असा आहे की आता आपण सांगितलं त्याप्रमाणे या रस्त्याला जी मान्यता मिळालेली आहे, बरोबर, टेक्निकल आणि बाकीच्या गोष्टी, टेक्निकल तांत्रिक मान्यता जी मिळालेली आहे या रस्त्याला, त्याची रस्त्याची रुंदी 10 मीटर आहे. आपण विषय समजून घ्या, 10 मीटर रस्त्याची रुंदी आहे. आणि ही 10 मीटर रस्त्याची रुंदी आहे ही त्यांनी आणि सन्माननीय आमदार बाबर साहेबांनीच एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं. आणि आता ज्या रस्त्याचा विषय इथं पुढं आलेला आहे या 4 दिवसामध्ये, तिथं रस्त्याची रुंदी आता 11.5 मीटर भरते. त्याच्यामुळं आम्ही भारतीय जनता पार्टी असेल किंवा आमचं नगरपंचायतचे आमचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, आमचे नगरसेवक असतील किंवा आम्ही सगळे कार्यकर्ते असो, ह्याच्यामध्ये कुठेही काही अडचण आणण्याचा काही प्रश्न येत नाही. जे तांत्रिक मान्यता मिळालेली आहे या रस्त्याला ती 10 मीटर रस्त्याची आहे आणि 1.5 मीटर बाजूला गटार सोडलेली आहे. तेवढं सोडूनच बरोबर या ठिकाणी आपण रस्त्याचं काम सुरू करतोय. फक्त विषय असा आहे, रस्ता सुरू होताना साई मंदिरजवळ काही ठिकाणी 14 मीटरचा केलेला आहे. अर्थात त्या ठिकाणी कुठल्या इमारती नाहीत, मोकळे जमिनी आहेत. त्यामुळे तिथल्या काही शेतकऱ्यांनी अडथळा आणला नाही, त्यामुळे तिथं रस्ता रुंदीकरण झालेलं आहे. परंतु जिथं आवश्यक आहे तिथं प्रशासकाच्या काळामध्ये काही ठिकाणी 12 मीटरचाही रस्ता झालेला आहे. म्हणजे काही ठिकाणी 14, काही ठिकाणी 12, काही ठिकाणी 13 असाही झालेला आहे. तिथं बाजूच्या कुठल्याच बाधित लोकांची काही अडचण आली नाही. त्यामुळे जसं गावामध्ये रस्ता येईल लक्षात घ्या, तसं काही इमारतीच्या RCC इमारती बांधलेल्या आहेत लोकांनी, काही मोठे चांगल्या पद्धतीनं दुकान बांधलेले आहे. त्याला कुठं बाधित न होता जर शासनाचे 10 मीटर रस्त्याची रुंदी आणि 1.5 मीटर गटारची सोडली, तर आपण जर बसत असेल रस्ता, तर विनाकारण 14 मीटर घेऊन लोकांच्या RCC इमारती पाडायच्या का, हा माझा प्रश्न आहे. 14 मीटर रस्ता झाला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. ही मागणी का होत असेल असं तुम्हाला वाटतंय? आता मला कसं माहिती आहे त्यांची मागणी का होते? रेकॉर्डवर तर 10 मीटर आहे. मग आता हा प्रश्न नाही, हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे. आणि मुळात प्रश्न असा आहे की जिथं शक्य आहे तिथं ठीक आहे, जिथं इमारती नाही तिथं ठीक आहे. परंतु आता RCC माणसांनी इमारती बांधलेल्या आहेत, दुकानं बांधलेली आहेत. 14 मीटरनं जायचं म्हणलं तर त्या RCC इमारती पाडाव्या लागतील. लक्षात आहे. मग नेमका विकास आपल्याला नेमका करायचा आहे कशासाठी? लोकांच्या नुकसान करण्यासाठी करायचा आहे का लोकांच्या उपयोगासाठी विकास करायचा आहे आपल्याला? तर हा विषय. बरं, त्यातनं आम्ही जे केलं त्यात कुठेही नियमाला सोडून आम्ही काय केलं नाही. हां, जर आम्ही म्हणतोय त्या पद्धतीनं रस्ता 8 मीटर होतोय, 9 मीटर होतोय, मग निश्चितपणे आम्ही त्याला दोषी राहिलो असतो. परंतु शासनाने जी मान्यता दिलेली आहे, प्रशासकीय मान्यता असेल किंवा तांत्रिक मान्यता असेल, त्याला धरूनच रस्ता होतोय. त्याच्यामध्ये कुठं 1 इंच सुद्धा कमी नाही, कदाचित 1 मीटर 1.5 मीटर जास्तच आहे. त्यामुळे इथं नगरपंचायत असेल किंवा भारतीय जनता पार्टीचे आम्ही कार्यकर्ते आहोत, आम्ही काय चुकीचं काय करतोय असं मला काय वाटत नाही. आणि हा मुद्दा रास्त आहे. त्यांनी निधी आणलाय म्हणजे त्याचा थोडंसं खोलात जायचं म्हणलं तर हा निधी अनिल भाऊंनी आणलाय. त्याची जर तुम्ही प्रशासकीय मान्यता पाहिली तर थोडंसं अनिल भाऊंच्या प्रयत्नानं हा रस्ता मंजूर झालेला आहे. मला त्यांना एक आठवण करून द्यायची आहे. अनिल भाऊ ज्यावेळेस आमदार म्हणून त्यांनी हा निधी आणला, त्यावेळेस त्यांना आमदार करण्यामध्ये आमचाही थोडासा वाटा आहे. त्यामुळे त्यांना एकट्यानंच हातात घ्यायचं काही काम नाही. आमदारांना आम्ही सुद्धा त्यांच्यासाठी प्रयत्न केलेला आहे. वरच्या लेवलनं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्यामुळं आम्ही अनिल भाऊंचा प्रचार केला आहे, त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे ते आमचे पण आमदार आहेतच ना, होतेच ना. करणार ना, आता तेच करणार आहे. आता 1 महिना झालाय, आता लगेच कसं होते? होणार ना, चांगला विकास होणार.
आणि त्यांना बरोबर घेऊन आम्ही विकास करणार आहे. आपल्या बाजारपेठांपर्यंत 14 मीटर रस्ता झाला. बरोबर आहे की इकडे का नको? तिथं संधी आहे ना. तिथं दुसऱ्यांचं नुकसान झालं नाही. कुठं झालं नाही, कुठलीही इमारत पाडावी लागली नाही. इथं बघा की इमारत पाडावी लागते. एकदा नाही पायऱ्या सुद्धा पडल्या होत्या कुठं कॉलेज समोर. एक लक्षात घ्या, पायऱ्या पाडणं इथं सुद्धा आम्ही पायऱ्या पाडल्या घ्या समोरच्या, ठीक आहे समोर पाडली पायऱ्या पाडणं. कुठेतरी तुम्ही ऐका तुमच्या ऐका ऐका कार्यकर्त्यांचा ऐका विचार ऐका एक पायऱ्या पाडणं आणि आरसीसी इमारत पाडणं फरक आहे का नाही तेवढं मला सांग. आरसीसी विट्यामध्ये असं एक किस्सा घडला होता की 10 मीटरचा रस्ता होता तर तिथं 14 मीटर त्यांनी पण रस्ता करून घेतला आरसीसी इमारत पाडून. नाही एक लक्षात घ्या, आम्हाला ते काय तसं करायचं नाही. मग त्यांनी जर करायचं होतं ना तो 6 मीटर घेतानाच 15 मीटरचा रस्ता घ्यायला पाहिजे होता. काय अडचण काय होती? तुम्ही मंजूर रस्ता करून आणताना 10 मीटरचा करताय आणि प्रत्यक्षात काम करताना तुम्ही म्हणता 14 मीटरचा रस्ता करा, असं होणार नाही ना. असं कसं असतं? विकास कुठेतरी श्रेयवादाच्या लढाईत अडकतोय असं वाटतंय. श्रेयवाद ह्याच्यात कशाच आहे? साधा रस्ता होत आलाय, पूर्ण होत आलाय, कशाच श्रेयवाद आहे? काय एक आहे, ह्या लोकांशी आम्ही चर्चा केली. त्याला कारण असं की नगरपंचायतच्या हद्दीतलं हे काम आहे आणि नगरपंचायत हा भारतीय जनता पार्टीच्या विचारायची आहे. आमची जबाबदारी आहे. ते काम करत असताना तिथं बाधित कोण आहे का, काय त्यांच्या अडचणी आहेत का, तर समजून घेणं कामच आहे. हो, नगरपंचायत म्हणजे नेमकं काय? नगरपंचायत म्हणजे हुकुमशाही पद्धतीनं तर काम करायचं नाही आपल्याला. कुणाची अडचण आहे ते समजून घेऊन आपल्याला काम करायचं आहे. बरं, ते अडचण समजून घेऊन मी अजून परत सांगतो, हा रस्ता 8 मीटरचा झाला असता तर आम्ही दोषी होतो. लक्षात घ्या, हा 10 मीटरचा 11.5 मीटर झालाय. लक्षात घ्या, 1.5 मीटर जास्त झालाय रस्ता. त्यांनी आणलेल्या मंजुरीपेक्षा 1.5 मीटर जास्त झालाय. त्यामुळे नुकसान कुणाचंच नाही आणि जिथं दुकानदार आहेत त्यांचंही काय आर्थिक नुकसान होत नाही, त्यांनाही कुठं काय धक्का लागत नाही. आणि शेवटी हा बॅलन्स राखूनच काम करायचं आहे. हो, लक्षात घ्या, काम करणं म्हणजे नेमकं काय? बॅलन्स राखला पाहिजे ना, विकास पण झाला पाहिजे, कुणाचं नुकसान पण झालं नाही पाहिजे, असाच विकास होतो.